बातमी आता नागपूरमधून आहे। नागपूरच्या काही भागात 12व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी मोठी गर्दी झाली आहे। एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासूनच लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत। पहाटेपासूनच लोक घरगुती गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत। या संदर्भातले अपडेट देत आहेत गजानन उमाटे, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गजानन, आपण बघतोय 12व्या दिवशी देखील नागपूरमध्ये अशीच काहीशी परिस्थिती आहे, सध्याचे अपडेट्स काय? नक्कीच नागपुरातील काही भागामध्ये 12व्या दिवशी ही अशा प्रकारे गॅस सिलेंडरसाठी लोकांच्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात। इराण आणि इस्रायलचे युद्ध सुरू आहे, त्यामुळे एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आणि त्याच पार्श्वभूमीवर लोकांना घरपोच सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे लोकांच्या अनेक तक्रारी आहेत आणि आता गॅस सिलेंडर बाहेर पहाटेपासूनच लोक जे आहेत ते या ठिकाणी गर्दी करतात। पहाटे 5 वाजता हे सगळे लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि भर उन्हात हे सिलेंडरचं वितरण जे आहे ते सुरू असतं। तांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन नंबर लागत नाही, त्यामुळे घरी सिलेंडर मिळत नाही अशी परिस्थिती आहे। त्यासोबतच इतरही अडचणी आहेत, त्यामुळे हे सगळे ग्राहक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहे पहाटेपासून आणि आपापलं सिलेंडर रांगेत लावून आहे। काही टिफिन घेऊन या ठिकाणी येतात, कारण की कधी 4 तास या सगळ्या परिस्थितीवरती आपण एकूणच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।